एवढं चांगलं जेवण 60 रुपयात, तेही पोटभर. सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो. या रावेने काय नवीन बिझनेस चालू केला की काय, चायला नारळ पाण्याचं ओला उबर मध्ये परवडत नाही म्हणून केला वाटतं चालू, काही खरं नाही. तर मित्रांनो आम्ही तिघ आहे ना चाललो एक ठिकाणी म्हणजे कुठे मित्रांनो माहिती का, जेवण करायला. तितक्यात किरण आवडचा फोन आला. म्हटलं हा काय जाम करून राहिला भाई, यार भूक लागली फोन करून राहिला. तर आम्ही निघलो होतो डायरेक्ट. मग कुठं माहिती का मित्रांनो, आता आम्ही त्र्यंबकेश्वर मध्ये, पण इथं नाही का गजानन महाराज संस्थामध्ये लय नाव ऐकलंय. म्हटलं आपण इथलं जेवणाची टेस्ट करू, कारण की इथं ना 60 रुपयात एकदम क्वालिटी जेवण भेटतं आणि एकदम पोटभर मित्रांनो, एकदम जबरदस्त. म्हटलं क्या बात आहे यार. आणि सिक्युरिटी तर आतमध्ये गाडीच लावू दे ना, म्हणजे जेवायचं असेल तर बाहेर गाडी लावणी. अहो म्हटलं 10 मिनिटं थांबा, म्हटलं सिक्युरिटीला थोडंसं बोललो, अहो सोडा म्हटलं, एवढी पार्किंग रिकामी आहे ना. तर म्हणे ठीक आहे चला घ्या मध्ये. मग काय गाडी घेतली, गाडी दिली लावून ना भाऊ, आणि सुटलो पायी पायी. माझं जेवण आहे झालेलं आहे, तरी पण म्हटलं आपण इथली टेस्ट घेऊ. पण हे दोघं ना इतके पिसळून गेले की विचाराच्या बाहेर. हे नक्की 7-8 प्लेटा खातील, देतील 60 रुपये आणि डायरेक्ट तिप्पट खातील. तर मित्रांनो इथं राहायची बी सोय बरं का, एकदम निवांत मस्त, एकदम जबरदस्त अशी रूम आहे मित्रांनो. आणि स्वच्छता तर पाहाल तर एकदम खुश व्हाल. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुद्धा एवढी स्वच्छता नाही जेवढी श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये. एकदम टाकाटक बरं का, खूप स्वच्छता आहे. स्वच्छताची एवढी काळजी घेता की विचाराच्या बाहेर. या बाबाचं तर पोट एवढं सुटलं विचाराच्या बाहेर. अतुल भाऊ मला नाव ठेवू राहिले, पण स्वतःचं पोट काही कमी नाही, बघू शकता तुम्ही मित्रांनो. आणि भूक तर इतकी लागेल माणसाला विचाराच्या बाहेर. म्हणजे आज नाही ना लय भूक लागेल म्हणे मला, मी काय टिफिन वगैरे नाही आणलं. म्हणलं टेन्शन नाही घ्यायचं, संस्थाचा आनंद घेऊन इथला जेवणात. मित्रांनो तुम्ही कधी त्र्यंबकेश्वर मध्ये आले श्री गजानन महाराजांची संस्थामध्ये नक्की या मित्रांनो, कारण की इथली स्वच्छता क्वालिटी पाहून खरंच तुम्ही खुश व्हाल मित्रांनो. आता तिकीट काउंटर इथं आल्याच्या नंतर आहे ना भाई, अतुल वंजारी डायरेक्ट पलटी मारली ना. मग काय आपला रवे म्हणे मी बिल भरतो म्हणे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, कारण काय गजानन महाराजांचं अन्नदान केलेलं सगळ्यात बेस्ट राहतं म्हणे, तुम्ही खा म्हणे, टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो इथं आहे ना टायमिंग काय माहिती का, सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, आणि संध्याकाळी ना 6:30 ते 9:30 पर्यंत जेवण भेटतं मित्रांनो इथं. मग काय काउंटरवर जायचं टोकन घ्यायचं, फक्त 60 रुपये एक प्लेटचे बरं का. मग आम्ही 3 प्लेटचे ना डायरेक्ट 180 रुपये देऊन टाकले आणि डायरेक्ट निघलो ना प्रसादालय मध्ये. आता इथं आहे ना तुम्ही बघू शकता, डायरेक्ट हॉटेल सारखी सिस्टम, किती चकाचक टेबल वगैरे लावलेले मित्रांनो. एवढी भारी संस्था कुठंच नाही बरं का, मी आजपर्यंत पाहिलीच नाही. एवढं भारी जेवण आणि एवढं क्वालिटी, म्हणजे लोकांना बसायसाठी एकदम चकाचक स्वच्छता. हॉटेलमध्ये 200 रुपये थाळी देण्यापेक्षा नाही तर तुम्ही बिंदास या मित्रांनो, आणि फक्त 60 रुपये द्या. म्हणजे 60 रुपयामध्ये इतकं क्वालिटी जेवण आहे ना, तुम्हाला खरंच कुठेच मिळणार नाही मित्रांनो. स्वच्छता बी आणि क्वालिटी पण मिळेल तुम्हाला, जी हॉटेलमध्ये पण नाही मिळणार मित्रांनो, इथं तुम्हाला मिळून जाईल. फायनली आपला नंबर आला आणि टोकन दिलं, आणि इथलं जेवण बघू शकता मित्रांनो. हीच ती थाळी आहे, फक्त 60 रुपयात पोटभर जेवण. तुम्हाला जर उपवास असेल, उपवासाचं पण वेगळं देता मित्रांनो. बघू शकता इतकं स्वच्छ जेवण, एवढं चांगलं. आणि इथं स्वच्छता पाहून मी खरंच असं वाटतं मला हॉटेलमध्ये आलो मित्रांनो. मला वाटलं 60 रुपयात अनलिमिटेड, म्हटलं क्वालिटी नसेल म्हटलं एवढी खास, पण इथं जेवणाची क्वालिटी एवढी भारी होती मित्रांनो. तुम्ही जर त्र्यंबकेश्वर मध्ये आले तर तुम्ही नक्की या गजानन महाराज संस्थामध्ये मित्रांनो. इथं स्वच्छता आणि क्वालिटी पाहून मी खरंच खूप खुश झालो मित्रांनो. तुम्ही नक्की एक वेळेस इथं जेवायला आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडतं लाईक करा, फॉलो करा. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद पब्लिक.